मला असं वाटतंय की सरकार प्रयत्न करते मंत्र्यांना वाचवण्याचा. हा प्रयत्न ते करत राहतील आणि आम्ही सगळे मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहू. आम्ही सगळे कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार जे कलंकित झालेलं आहे, महाराष्ट्राला जो डाग लागलेला आहे, तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसण्यामुळं तो डाग धुतला जाणार नाही. मी खात्रीनं सांगतो मंत्र्यांना जावं लागेल. मी खात्रीनं सांगतो मंत्र्यांना जावं लागेल. वसईच्या आयुक्तांवर पडलेली जी धाड आहे, 1000 कोटीचं प्रकरण आहे, त्यात सुद्धा एका मंत्र्याला जावं लागेल. नवीन क्रीडा मंत्री आहेत, त्यांना योग्य खातं मिळालं. आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळालेलं आहे खरं का खेळण्याचं. ते आहेत बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. ह्याला जावं लागणार आहे. हे व्यवस्था तात्पुरती टेम्पररी जरी सुरू असली, प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे, मी दिल्लीतूनच आलो आहे. देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीत काय झालं, डेप्युटी CM होते, ते त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटले तिकडे. त्या बैठकीत साधारण काय चर्चा झाली त्याविषयी आमच्याकडे माहिती येत असते. त्याच्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच काही काळ. तुम्हाला आताची कारवाई थातूरमातूर वाटते? नक्कीच ही थातूरमातूर कारवाई आहे. थातूरमातूर कारवाईपेक्षाही हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत, बॉस, ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतायत. अशा पद्धतीनं खातं बदललं, आणखीन काही केलं, आणखीन काय केलं. त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही परिणाम होणार नाही. किंवा ज्या सामाजिक कार्यकर्ते या संदर्भात संघर्ष करतात या भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध, त्यांचे संघर्ष सुरू राहील. देवेंद्र फडणवीस यांनाही ओझं झालेलं आहे सगळं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून. मी सांगतो, अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं आहे, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे. हे श्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, यांनी या 2 पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा, त्यांना भेटून सांगितलेलं आहे 4 दिवसापूर्वी. नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? कारण पहिली देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करतात, अमित शहांना भेटतात, राज्यपालांची त्यानंतर भेट घेतात, शिंदे 2 दिवस दिल्लीत असतात, ते भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. असं म्हटलं जातं अमित शहांनाही ते भेटले. काही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काही घडणार आहे का? मंत्र्यांचे राजीनामेच होते तर मंत्र्यांना जावं लागेल. मंत्रिमंडळामध्ये रिशफल होईल. यापेक्षा वेगळं घडण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. बाकी पाहू काय होतं आहे, तुम्हाला सप्टेंबरपर्यंत कळेलच. मी दावा करत नाही, मी सांगतो आहे. पण एका बाजूला अजित पवारांनी पटेलवर कारवाई केली, एकनाथ शिंदे मात्र खुल्या पद्धतीने त्यांच्या मंत्र्यांचे संवर्धन करतात. राज्याचे मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल नाही आता एकनाथ शिंदेना दिले आहे. मला असं वाटत नाही. नाही, मी असं समजतच नाही. बघा, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज अत्यंत महत्त्वाचा आवाज असतो. विधिमंडळात असेल किंवा बाहेर असेल, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. दुर्दैवानं सध्याचे राज्यकर्ते त्या भूमिकेत नाहीत की विरोधी पक्षांचा आवाज ऐकला जावा. हे जरी खरं असलं तरी लोकभावना तीव्र आहेत या सगळ्या विषयावर. त्यांनी त्या किती दाबण्याचा प्रयत्न केला तरीही या मंत्र्यांना जावं लागेल. मग धनंजय मुंडेंना का काढलं मंत्रिमंडळात? त्यांनाही वाचवायचा प्रयत्न झाला होता ना शेवटच्या मिनिटापर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवलं जात होतं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नव्हती.
अजित पवारांना न विचारता दिल्लीनं छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं हे सत्य आहे. अशाच पद्धतीने निर्णय होतील. ते निर्णय त्यांना घेणं गरजेचं आहे. मला माहिती आहे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तपास यंत्रणातील अधिकारी असं म्हणतात की त्यावेळी परमवीर सिंगांनी मोहन भागवत यांना धरून आणा. माझा याच्यावर विश्वास नाही. आता दोन्ही प्रकरणात एक रेल्वे बॉम्बस्फोट असेल आणि मालेगाव दोन्ही ठिकाणचा न्यायालयानं दिलेला निकाल आहे. तो निकाल स्वीकारला पाहिजे. आत्ता या क्षणी ज्या कोणाला त्याविरुद्ध वरच्या कोर्टात जायचं आहे त्यांच्यासाठी न्यायालयाची दरवाजे उघडे आहेत. आता कोण काय म्हणते त्यानंतर याच्यावरती आपण चर्चा करणं थांबवायला पाहिजे. हे याचं राजकारण होऊ नये. एकनाथ शिंदे यांनी पाठराखण आपल्या मंत्र्यांची वारंवार सरकारमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं नामवरती स्पष्टता देत नाहीये. त्याच्यावर वेगवेगळ्या कॉमर्सकडनं प्रतिक्रिया सुरू येते. मी याच्यावरती काही मत व्यक्त करणार नाही. माझ्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा कर्नल पुरोहित यांच्या बाजूनं कोणी उभं राहायला तयार नव्हतं, त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने आज जे काय बोलत आहेत, तेव्हा शिवसेना ही त्यांच्या बाजूने उभी राहिली होती. कर्नल पुरोहित त्या बाजूने उभे असेल, आम्ही त्यांची बाजू घेतली त्यावेळेला नक्कीच. अपर्णा पुरोहित त्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये आंदोलनं केली, त्यांना राष्ट्रपतीकडे घेऊन गेलो होतो. हा विषय आम्ही मांडलेला आहे. त्याच्यामुळे आता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे. जे करायचं आहे ते आम्ही केलं त्यावेळेला. त्याचं श्रेय वगैरे घ्यायची आम्हाला गरज वाटत नाही. एक मराठी प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं. ते म्हणतात की बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान होते. पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं हे परखड मत आहे आणि विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची केस तीच आहे ना. आमच्या प्रकरणामध्ये पक्षांतराच्या आम्ही जी केस मांडलेली आहे जस्टिस चंद्रचूड यांच्यापासून, हीच केस आहे. ती विधानसभा अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती आहे आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष 3 पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड किंवा त्या संदर्भातल्या कायद्याचं महत्त्व कळणार नाही. विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्रातसुद्धा तेलंगणाप्रमाणेच केलेलं आहे. एकतर नोटिसेस द्यायला उशीर केला आणि सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सूचना दिल्या की व्हीप बेकायदेशीर आहे, तर तो त्यांनी नेमलेला शिंदे गटानं, हे जस्टिस चंद्रचूड यांचं म्हणणं आहे, कागदावर आहे. त्यानंतर राज्यपालांची कारवाई बेकायदेशीर आहे, हे जस्टिस चंद्रचूड सरन्यायाधीश यांचं म्हणणं आहे. इतर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यावर ते प्रकरण त्यांनी निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं. विधानसभा अध्यक्ष स्वतः 3 पक्षांतर करून त्या खुर्चीवर बसले. ते सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही. त्यांचं सर्वोच्च न्यायालय BJP हेडक्वार्टर दिल्ली आहे. अशी राजकीय व्यक्ती काय निर्णय घेणार मला तुम्ही सांगा. विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट असूच शकत नाही. घटनेचं शेड्यूल 10 हे विधानसभा अध्यक्षांनी ते वकील असल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचायला हवं, ज्याचा उल्लेख काल सरन्यायाधीश गवई यांनी केला आहे. तेलंगणाच्या पक्षांतराच्या प्रकरणात जस्टिस गवई यांनी सुद्धा 56वी घटना दुरुस्तीनुसार जे 10th शेड्यूल झालेलं आहे घटनेमध्ये त्याचा उल्लेख केला. आणि आम्ही सुद्धा वारंवार सर्वोच्च न्यायालयासमोर 10व्या शेड्यूलचीच मागणी करत होतो, त्यानुसार निर्णय व्हायला पाहिजे. पण या सगळ्याला डावलून अत्यंत बेकायदेशीरपणे घटनाबाह्य पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांची राजकीय बांधिलकी आहे हे आज काल जस्टिस गवई यांनी तेलंगणाच्या प्रकरणात सांगून त्यांनी स्पष्ट सांगितलं, कालमर्यादेमध्ये निरोप घ्या आणि जर अपात्रतेच्या संदर्भात याचिका असलेल्या आमदारांनी हा निर्णय पुढे ढकलण्यासाठी काही उपद्व्याप केले तर निर्णय प्रतिकूल लागेल याची काळजी घ्या. शिवसेना पक्ष आणि ठीक है, ते सोडून द्या. बोलिए, हाँ बोलिए, आपका क्या है? हाँ बोलिए, क्या है? माननीय मंत्री को काटे, उन्हें क्रीड़ा मंत्री पद देकर उन पर कार्रवाई की गई है या इनाम दिया गया उन्हें? देखिए, उनके ऊपर जो आरोप है
ये महाशय राज्य के कृषि मंत्री हैं। महाराष्ट्र में 3 महीने में लगभग 800 किसानों ने आत्महत्या की, आपको मालूम होगा, और आज भी आत्महत्या का सिलसिला चल रहा है। ऐसे मंत्री विधानसभा में बैठकर अपने मोबाइल पे आधा घंटे तक, विधानसभा चल आधा घंटे तक क्या रमी खेल रहे हैं, रमी गैम्बलिंग। ऐसे व्यक्ति को, ऐसे असंवेदनशील मंत्री को मंत्रिमंडल में रहने, कैबिनेट में रहने का अधिकार है। पूरे महाराष्ट्र में रोष है, किसान बहुत नाराज है, दबाव है सरकार के ऊपर। लेकिन मैं मुख्यमंत्री की हतबलता समझ लेती हूँ कि वो आघाड़ी की सरकार है और अजित पवार ने बचाने की कोशिश की, क्योंकि ऑलरेडी उनका एक मंत्री चला गया, अब दूसरा भी जाएगा। लेकिन कोकाटे को जाना ही पड़ेगा। महाराष्ट्र में इसके खिलाफ बहुत रोष है।